बातमी नागपूरमधली। नागपूरमध्ये गेल्या 2 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। खामला भागामध्ये असलेल्या सोमलवार शाळेच्या बाहेर 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। तर सध्या मानवी साखळी करून सध्या मुलांना शाळेमधून बाहेर काढलं जात आहे। शाळेच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय। अगदी गुडघ्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे। पाण्याचा प्रवाह देखील जास्त आहे आणि यामुळे शाळेमधून जी मुलं आता सुटलेली आहेत त्यांना सुखरूपपणे या पाण्यामधून वाट काढत दुसऱ्या रस्त्यावरती नेऊन उभं केलं जात आहे। गेल्या 2 तासापासून खरं तर हा मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। खामला भागामधल्या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। शाळा सुटलेली आहे। विद्यार्थ्यांची आणि पालकांची काहीशी गर्दी देखील या परिसरामध्ये आहे। विद्यार्थ्यांना सुखरूपपणे घरी नेण्यासाठी सध्या पालक या ठिकाणी पोहोचलेत आणि मुसळधार पावसामुळे या सखल भागांमधूनच आता या विद्यार्थ्यांना पालकांना वाट काढावी लागते आहे। सोमलवार शाळेबाहेरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। साधारणपणे गुडघाभर इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। दोरीच्या सहाय्याने आणि मानवी साखळी करून या शाळेचे कर्मचारी देखील विद्यार्थ्यांसाठी ही वाट मोकळी करून देत आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये पावसाचं काही विरोधाभासाचं चित्र बघायला मिळालेलं होतं। एकीकडे कोकण आणि नाशिक या सगळ्या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र विदर्भ तहानलेला होता आणि असं असताना सध्या नागपूरमधली ही दृश्य की तिथे देखील सध्या मुसळधार पाऊस कोसळताना दिसतो आहे। गेल्या 2 तासांपासून होत असणाऱ्या या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। नागपूरच्या खामला परिसरामधली ही दृश्य आहे। विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आता शाळेमधले कर्मचारी हे देखील रस्त्यावरती उभे आहेत। दोरीचा आधार घेतला जातोय। हळूहळू इथल्या लहान मुलांना विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जात आहे। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। तुषार, निश्चित जर का आपण थेट दृश्य जर बघितलं तर नागपूरच्या सोमलवार हायस्कूल खामला परिसरातले हे दृश्य आहे। इथे ज्या प्रकारे या संपूर्ण इमारतीच्या परिसरामध्ये पाणी साचलं त्यावरून आपल्याला लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये या मुसळधार पावसामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशेष करून एका बाजूने सिमेंटचं काम पूर्ण झालं होतं आणि एका बाजूने सिमेंटचं काम सुरू होतं। त्यामुळे प्रतापनगर भागाकडनं येणारा पूर्ण पाण्याचा लोंढा हा थेट शाळेच्या मैदानामध्ये शिरला आणि त्या मैदानामध्ये साधारण 4 फुटापर्यंत पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मग स्थानिकांच्या मदतीने, फायर ब्रिगेडच्या मदतीने या विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याचं काम आता सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे। साधारण या शाळेमध्ये 800 विद्यार्थी आहे। इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंतचे हे सर्व विद्यार्थी आहे। त्यामुळे प्रशासनाची देखील मोठी दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे नागपूरमध्ये आज मागच्या 2 तासापासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यावरनं अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की नागपूरला आधीच नागपूर वेधशाळेने अलर्ट दिलेला होता। त्यामुळे या वेधशाळेमुळे जो अलर्ट दिला त्यामुळे अशा प्रकारे स्थिती नागपूरमध्ये निर्माण झालेली आहे। अग्निशमन विभाग असेल, अग्निशमन विभागाचे जे पथक आहे ते देखील इथे दाखल झालेलं आहे आणि ते या विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सध्याची जी स्थिती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे अत्यंत युद्धजन्य स्थिती म्हणावी लागेल, कारण की छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना भीती आहे, त्यांचे पालक देखील त्यांना घ्यायला इथे आलेले आहे। मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये पालकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती केली जात आहे। आणि ज्या प्रकारे सध्या नागपूरमध्ये आपल्याला हे दृश्य पाहायला मिळत आहे की
दोरीच्या मदतीने पालकांच्या मदतीने अगदी आणि तुषार. स्थानिकांच्या मदतीने ते विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठा प्रवाह देखील आहे. जर का तुम्ही आले बघितलं तर या पाण्यामध्ये जो प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो तो देखील लक्षात येईल तुम्हाला की तिथे किती मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा एक प्रवाह आहे.